सघोषोधार्तराष्ट्राणाम् हृदयानि व्यदारयत् नभश्च पृथिवीं चैव तुमुलो व्यनुनादयन् अथ व्यवस्थितान् दृष्ट्वा धार्तराष्ट्रान् कपिध्वजः प्रवृत्ते शस्त्रसम्पाते धनुरुद्यम्य पाण्डवः ऋषिकेशं तदा वाक्यम् इदमाह महीपते। अर्जुन उवाच सेनयोरुभयोर्मध्ये रथं स्थापयमेच्युत यावदेतान्निरीक्षेऽहम् योद्धुकामानवस्थितान् कैर्मया सह योद्धव्यम् अस्मिन् रणसमुद्यमे योत्स्यमानानवेक्षेऽहम् य एतेऽत्र समागताः धार्तराष्ट्रस्य दुर्बुद्धेः युद्धे प्रियचिकीर्षवः संजय उवाच एवमुक्तो ऋषिकेशः गुडाकेशेन भारत सेनयोरुभयोर्मध्ये स्थापयित्वा रथोत्तमम् अर्जुन भगवंताला सांगतो की रथ जे आहे ते मध्ये घेऊन चला, सैन्यांच्या मध्ये, जिथे सगळे सैनिक उभे आहेत. कशासाठी? प्रयोजन काय? तर म्हणे मला जरा पाहायचं आहे की कोणाबरोबर मला युद्ध करायचं आहे. शत्रू पक्षाला जरा मी नीट पाहतो, मग माझी मी स्ट्रॅटेजी निश्चित करतो. स्ट्रॅटेजी म्हणजे योजना, नीती. तर फार उत्साह आहे त्याच्या मनामध्ये की आता आज हा दिवस आलाय की आता आज आम्ही दाखवू आमचं पराक्रम, आमची शक्ती, आमचं युद्ध कौशल्य. आज यांना मी धडा शिकवणारच. कैर्मया सहयोद्धव्यम, माझ्या बरोबर कोण कोण आले आहे युद्ध करण्यासाठी, जरा आज मी पाहतोच. मनामध्ये थोडा रागही आहे, उत्साह आहे, शक्तीचा संचार झालेला आहे. महाभारतामध्ये कुंती सुद्धा एक वाक्य म्हणते, म्हणे ज्या काळासाठी क्षत्राणी, क्षत्रियांच्या बायका
मुलांना जन्म देतात तो काळ आता उपस्थित झाला आहे. म्हणजे काय, युद्ध करण्यासाठी मुलांचा जन्म आहे. तर आता ती परिस्थिती आलेली आहे. अर्जुन काय म्हणतो की हे दुर्योधन वगैरे जेवढे भावंड आहे सगळे दुर्बुद्ध आहे, यांना बुद्धी नाहीये, विचार केलेला नाही यांनी, सगळे आता मरायला इथे आलेले आहे. त्यांना माझ्या शक्तीचा काही अंदाज नाहीये का? त्यांना माहित नाहीये माझं नाव परंतप आहे. परंतप अर्जुनाचं एक नाव होतं. परंतप म्हणजे परांतापयती, ज्याचं नाव ऐकून लोक घाबरायचे त्याला म्हणतात परंतप. तर असा हा अर्जुन फार उत्साहाने बोलत आहे. आणखीन भगवंताला जणू काही आदेश देतो. सेनयोरुभयोर मध्ये, या सैनिकांच्या मध्ये हा जो रथ आहे तो जरा घेऊन चला. आता इथे भक्तांचा आदेश पालन करत आहे भगवंत. देवानी भागवतामध्ये म्हटलेलं आहे अहम भक्त पराधीन. जर अर्जुनासारखा जर भक्त असेल तर मी त्याचा पराधीन होऊ, त्याचा आदेश मी ऐकेन. देवानी इथपर्यंत म्हटलंय की योगक्षेमम वहाम्यहम. जर भक्ती असेल तर मी सगळं काही सांभाळ त्याचा करेन. ज्याची काही गरज आहे, ज्या वस्तूंची, ती मी त्याला प्रोव्हाइड करीन, आणून देईन. पण तशी भक्ती पाहिजे. अनन्याश्चिंतयन्तो माम ये जना पर्युपासते. हा, पहिली ओळ लक्षात ठेवा. नाही तो कोणी म्हणा आमचं योगक्षेम वहनच नाही करत आहे. अरे पण आधीची ओळ आहे, अनन्य आहात का तुम्ही? अनन्य म्हणजे देवाशिवाय ध्येय नाही, देवाशिवाय प्रेमास्पद नाही. प्रेमास्पद म्हणजे प्रेमाचा विषय. देवाशिवाय कोणाला श्रेष्ठ मानत नाही, अशी जर बुद्धी असेल तर त्याला म्हणतात अनन्य. नारद भक्ती सूत्रामध्ये अनन्यताची परिभाषा दिली आहे नारदांनी. अन्याश्रयाणाम त्यागो अनन्यता. तो सगळे काही आश्रय सोडून भगवंताचाच आश्रय घेतो त्याला म्हणतात अनन्य. आपण अनन्य नाहीये, आपण अनेक लोकांचे आश्रय घेतलेले, अनेक वस्तू, शेअर मार्केट, बँक, आणखीन काय, नातेवाईक, मित्र, भावंड, नेते, अनेक लोकांचा आधार आहे. आपल्याकडे काय वेगवेगळ्या योजना आहेत, प्लॅन ए, प्लॅन बी. पण जो भक्त असतो तो म्हणतो एकच प्लॅन, एक भरोसो एक बल. तर अर्जुन असा फार मोठा भक्त आहे, सामान्य नाही आहे. म्हणून पहा त्यांनी भगवंताची जी सेना आहे ना ती सोडून भगवंताला घेतलंय. त्याला विश्वास आहे की जर देव आहे तर सगळं काही आहे. एके साधे सब सदे, सब साधे सब जाय. तर अर्जुनाविषयी भगवंताला खूप प्रेम आहे. आता आपण पाहणार आहोत गीतेच्या पुढच्या अध्यायांमध्ये. महाभारत तुम्ही वाचा, त्याच्यामध्ये उघडपणे कृष्ण म्हणतो की मी याची बाजू घेणार. जो अर्जुनाचा मित्र तो माझा मित्र, जो अर्जुनाचा शत्रू तो माझा शत्रू. तर म्हणून लगेच भगवंताने आपला रथ तिकडे वळवला. इथे संजय वर्णन करतो, एवमुक्तो ऋषिकेश गुडाकेशेन भारत. 24वा जो श्लोक आहे, हे भारत. हे भारत म्हणजे इथे धृतराष्ट्रासाठी भारत शब्दाचा प्रयोग केलेला आहे. नाही तर पूर्ण गीतेमध्ये भारत म्हणजे अर्जुन. भारत म्हणजे काय, भरतवंशी. यांच्या पूर्वजांचं नाव होतं भरत, भरत राजा. तर त्या कुळामध्ये यांचा जन्म झालाय.
सगळे भरतवंशी, आपण सुद्धा सगळे भरतवंशी, म्हणून आपल्या देशाचं नावच काय, भारत. तर हे धृतराष्ट्र, हे भारत, संजय म्हणतो, जेव्हा अर्जुनाने सांगितलं की चला रथ घेऊन चला, तर भगवंतानी त्या रथाची स्थापना केली. अच्छा, आता इथे अर्जुनाचं एक नाव आहे गुडाकेश. एव मुक्तो ऋषिकेश गुडाकेशे नमः. गुडाकेश म्हणजे काय? हा, गुडाका या ईश. गुडाका म्हणजे निद्रा. निद्रेवर ज्यांनी विजय मिळवलेला आहे त्याला म्हणतात गुडाकेश. आणि हे नाव दिलं होतं द्रोणाचार्यांनी अर्जुनाला. कारण की अर्जुन जेव्हा धनुर्विद्येचा अभ्यास करायचा तेव्हा तो हे पाहायचा नाही दिवस आहे की रात्र आहे. आपण म्हणतो ना, दिवस रात्र एक करून त्यांनी मेहनत केली. तर त्यांनी आपल्या निद्रेवर विजय मिळवला होता. म्हणजे तो झोपायचाच नाही असं नाही. किती झोपायचं, कुठे झोपायचं, केव्हा झोपायचं याच्यावर त्याचं नियंत्रण होतं. म्हणजे आज जरा मला जास्त अभ्यास करायचा आहे, तर आज झोप कमी. तर झोपेवर ज्याचं नियंत्रण फार मोठा गुण आहे. आणि द्रोणाचार्यांनी पाहिलं की पहा, धनुर्विद्येसाठी झोपेचा सुद्धा त्याग करत आहे. म्हणून फार खुश झाले आहे. म्हणे गुडाकेश. आपली स्थिती काय, निद्रेवर आपलं नियंत्रण नाही. निद्रा जेव्हा येते मग लोक म्हणतात आता मला नाही झोप येते, आता मी नाही, आता मी ऐकू नाही शकत. अच्छा, कोणत्या गुरुला कोणता शिष्य आवडेल? असा शिष्य आवडेल जो झोपत नाही ऐकताना, अभ्यास करताना, पूर्ण तन्मयतेने, तल्लीनतेने जो ग्रहण करत आहे, शिकत आहे. म्हणून द्रोणाचार्यांचा आवडीचा तो झालेला आहे. आणि द्रोणाचार्यांना एवढा तो अर्जुन आवडतो की अर्जुनापेक्षा पुढे कोणी जाऊ नये म्हणून त्या एकलव्याचा अंगठा घेतला त्यांनी, है ना गोष्ट. एकलव्य फार मोठा धनुर्धारी, धनुर्विद्येचा विद्यार्थी होता. पण द्रोणाचार्यांनी पाहिलं की अरे हा तर अर्जुनापेक्षा श्रेष्ठ होईल, म्हणून द्रोणाचार्यांची निंदा होते ना की पहा त्याने. तर असे द्रोणाचार्य यांनी नाव ठेवलं गुडाकेश. आता भगवंतानी त्या रथाला नेलं. कुठे नेलं? आणि इथे एक शब्द दिलेला आहे, रथोत्तमम. उत्तम रथ आहे तो. आणि काल तुम्हाला सगळं सांगितलं उत्तम रथ का आहे तो. त्याच्यावर सगळं दिव्य आहे, घोडे आहे, हा सगळं सांगितलं का. आणि आपलं हे जे शरीर आहे, हे शरीर सुद्धा काय उत्तम रथ आहे. काल तुम्हाला आध्यात्मिक अर्थ मी सांगितलेला आहे. 84 लक्ष योनीमध्ये शरीर सगळ्यात उत्तम मनुष्य शरीर उत्तम रथ आहे. कारण या मानवी जीवनामध्ये आपण भगवंताची प्राप्ती करू शकतो. मनुष्य शरीरामध्ये 3 प्रकारचं स्वातंत्र्य दिलेलं आहे भगवंत. एक आहे विचार स्वातंत्र्य, दुसरं आहे कर्म स्वातंत्र्य, आणि तिसरं आहे इच्छा स्वातंत्र्य. आपण विचार करण्यामध्ये स्वतंत्र आहोत की कसाही विचार करू शकतो. सगळ्यांना भगवंतानी एक एक बुद्धी दिलेली आहे. त्याचा वापर लोक कधी कधी करतात. भरपूर सामर्थ्य त्याच्यामध्ये विचार करण्याचे. आपण मोठे वैज्ञानिक होऊ शकतो, आइन्स्टीन होऊ शकतो, न्यूटन, आर्किमिडीज, आर्यभट्ट, हे सगळे होऊ शकतात. एक रामानुज होते ना, ते गणितज्ञ. तर सगळे मनुष्यच होते. तर विचार आपण करू शकतो.
अच्छा, अध्यात्माचा विचार करू शकतो, प्रपंचाचा विचार करू शकतो. तो विचार स्वातंत्र्य, इच्छा स्वातंत्र्य. आपल्या मनामध्ये इच्छा येतात आणि आपण स्वतंत्र आहोत ती इच्छा पूर्ण करायची की नाही. असं नाही की इच्छा आली तर पूर्ण करायचीच आहे. आणि तिसरं म्हणजे कर्म स्वातंत्र्य. चांगले कर्म करू शकतो, वाईट कर्म करू शकतो, सात्विक कर्म करू शकतो, राजसिक करू शकतो. पशु किंवा वनस्पती ही सुद्धा योनीच आहे ना, पण यामध्ये काही स्वातंत्र्य नाही. निसर्गाच्या द्वारे काय ते नियमित, कंट्रोल्ड. जास्त पाप करू शकत नाही, पुण्य करू शकत नाही, हे खाऊ शकत नाही, ते खाऊ शकत नाही. मनुष्य सगळं खाऊ शकतो, पण वाघ किंवा सिंह किंवा गाय तेच खातात. आणि मनुष्य जसा प्राणी आहे की पोट भरल्यावर सुद्धा खाऊ शकतो, पोट भरल्यानंतर सुद्धा खातो. जनावर तिकडे तोंड देत नाही. तर निसर्गानेच त्यांना असं काही बनवलेलं आहे. तर उत्तम रथ आहे म्हणून याच्यामध्ये उत्तम वस्तूची आपण प्राप्ती करू शकतो. उत्तम वस्तू म्हणजे परमतत्व, परमार्थ, मुक्ती मिळवू शकतो. तर आध्यात्मिक अर्थ झाला उत्तमम रथम. तर इथे हा जो युद्धाचा जो रथ आहे सर्वात श्रेष्ठ आहे तो स्थापित केला. आता कुठे भगवंतानी तो रथ नेला तर पहा 25व्या श्लोकामध्ये. भीष्म द्रोण प्रमुखतः सर्वेषां च महीक्षिताम् उवाच पार्थ पश्यैतान् समवेतान् कुरुनिति. भीष्म द्रोण प्रमुखतः सर्वेषां च महीक्षिताम् उवाच पार्थ पश्यैतान् समवेतान् कुरुनिति. भगवंत त्या रथाला कुठे नेतात तर म्हणे सर्वे पृथ्वीपती, सर्वे राजे जिथे उभे आहे. आणखीन समोर अगदी त्या रथाच्या समोर कोण उभे आहे किंवा रथाला कुठे नेतात तर अगदी भीष्म आणि द्रोण, भीष्माचार्य द्रोणाचार्य जिथे उभे त्यांच्या समोर जाऊन रथ तिथे स्थिर करतात, उभं करतात. प्रमुखता म्हणजे समोर भीष्म आणि द्रोण. आता हे दोघे मोठे महापुरुष आणि या दोघांचं प्रेम कुठे आहे अर्जुनामध्ये आहे. भीष्माचार्य जे अर्जुनालाच आपला वारस मानतात. तुम्हाला माहित असेल महाभारताची गोष्ट, सत्यवती आणि शांतनू हे दोघं होते आणि यांच्यापासून 3 अपत्य झाले. विचित्रवीर्य, धृतराष्ट्र, आणखीन पांडू. धृतराष्ट्र अंध होता, विचित्रवीर्य सुद्धा लवकरच मेला, पांडू राजावर राहिला, मग त्याला राजा बनवलं. पण त्या पांडूला सुद्धा काय शाप मिळाला आणि त्याचंही मरण झालं. कुंतीने मग त्या दुर्वासा ऋषींच्या आशीर्वादाने धर्माच्या अंशाने युधिष्ठिराला जन्म दिला. वायूचा अंश कोण भीम, इंद्राचा अंश कोण अर्जुन. तसे 3 अपत्य झाले. आणि जेव्हा अर्जुनाचं प्राकट्य झालं, अर्जुनाचा जन्म झाला, भीष्माने जेव्हा अर्जुनाकडे बघितलं, अच्छा भीष्माने तर प्रतिज्ञा केली होती की मी तर लग्न करणार नाही, पण मी या हस्तिनापुराचा जो सिंहासन आहे याचं रक्षण जरूर करेन, सुरक्षित ठेव. तर अर्जुनाला जेव्हा त्यांनी पाहिलं तर त्याच्यामध्ये सगळे गुण त्यांना दिसले. अर्जुनाला द्रोणाचार्यांकडे भीष्माचार्यच घेऊन गेले, म्हणजे याला चांगलं शिकवा.
तर भीष्माचा कल कुठे आहे जास्त? अर्जुनाकडे. खूप प्रेम करत आहे. असे भीष्माचार्य जे आहेत ते पाहत आहे किंवा अर्जुन त्यांच्याकडे पाहत आहे. आणि दुसरे म्हणजे द्रोणाचार्य, ज्यांनी धनुर्विद्या शिकवली. अर्जुनाला जेव्हा कोणी विचारायचं की तुझं नाव काय, तर तो म्हणायचा द्रोण शिष्य अर्जुन. म्हणजे त्याला फार अभिमान होता, गर्व, की मी द्रोणाचार्यांचा शिष्य. तर आता असे हे दोघं जण समोर उभे आहे. आणखीन देव काय म्हणतो? पश्य एतान, पश्य, यांच्याकडे पहा. पहिल्या अध्यायामध्ये कृष्णाने फक्त एकच शब्द उच्चारला आहे, तो म्हणजे काय? पहा, बघा. तुला पाहायचंय ना, पहा, पश्य. आणि त्या अर्जुनाचं नाव काय दिलंय? पार्थ. काल तुम्हाला सांगितलं होतं मी काहीतरी, अर्जुनाचे नाव किती आत्ता इथे झाले. गुडाकेश, पार्थ, आधी पांडव, परंतप, धनंजय. तर हे पार्थ, पार्थ शब्दाचा अर्थ सुद्धा छान आहे. एक तर सोपा अर्थ आहे पृथापुत्र, कुंती पुत्र. तो कुंतीचा पुत्र आहे ना, पृथापुत्र. तर म्हणे आता पहा, कुंती कशी वीर आहे, आता तुला सुद्धा आपल्या वीरता जे आहे त्याचं प्रदर्शन करायचंय, दाखवायची. हे पार्थ. आणि ते एक आध्यात्मिक अर्थ आहे पार्थाचा. प म्हणजे परमेश्वर किंवा परमात्मा, आणि अर्थ म्हणजे प्रयोजन, उद्दिष्ट. ज्याच्या जीवनाचा उद्देश भगवंत प्राप्ती आहे, परमार्थ प्राप्ती आहे, त्याला म्हणतात पार्थ. असा एक अर्थ आहे. अच्छा, अर्जुन शब्दाचा अर्थ काय? अर्जुन पुढे येणार आहे. एक अर्थ आहे जो अर्जन करण्यास फार उत्सुक आहे, ज्ञानार्जन करण्यास फार उत्सुक आहे, त्याला म्हणतात अर्जुन. आणि एक अर्थ आहे अर्जुन म्हणजे रुजुत्वात अर्जुन, जो सरळ आहे, ज्याच्या मनामध्ये काही छल कपट नाही, त्याला म्हणतात अर्जुन, रुजुत्वात अर्जुन. तर इथे भगवान म्हणतात पहा, तुला पाहायचंय ना, पहा. आता इथे हा जो एक शब्द आहे, पण या शब्दाने जणू काही जादू केला. अर्जुनाची मनस्थितीच पूर्णपणे बदलली. अर्जुन कोणच्या वृत्तीने तिथे आला होता, भगवंतानी बघ, पहा, हे पाहिल्यानंतर जेव्हा त्यांनी पाहिलं तेव्हा त्याचं मनच पूर्णपणे बदललंय. आता इथे बरेच अर्थ लोक करतात. आपण जे आहे ना, संसारच पाहत राहतो. अर्जुन काय पाहत आहे? संसार. ही सगळी सेना म्हणजे कशाचं प्रतीक आहे? संसाराचं. आपल्याला सुद्धा पाहण्याचा फार शौक आहे. मला सून बघायची आहे, मला मुलगा बघायचा आहे, मला पहा, मग असं तो आपल्याला दिसतो किंवा ती दिसते. ते हिंदीमध्ये म्हणतात ना, दिन में ही तारे दिखा देता है लडका पुत्र. तर खूप पाहण्याची हौस आहे, पहा. असा याचा टोन आहे थोडासा. देव म्हणतो माझ्याकडे पहा, पाहण्यासारखं मीच आहे फक्त, पण सध्या तुला संसार पाहायचाय, पहा, शेवटी तू इकडेच येईल. आणि असंच झालंय. असा एक दुसरा एक अर्थ आहे. सो सरळ अर्थ काय? सैनिकांना पाहत आहे. अच्छा, भीष्म, द्रोण यांच्याकडे जेव्हा त्यांनी बघितलंय, तर त्याच्या मनामध्ये जी वीर वृत्ती होती ना, ती वीर वृत्ती गळून पडली. हे पहा, आता इथे फार महत्वाचा एक मुद्दा आहे. जर भगवंतानी तो रथ दुर्योधनाच्या समोर ठेवला असता, दुःशासनाच्या समोर जर उभा केला असता, त्याला मोह झाला असता का? त्याला आणखीन राग उफाळून आला असता. आता आला, आता मी मारतो, समोर आलाय. द्वेष किंवा राग जास्त आला. पण आता इथे द्रोण आणि भीष्म एवढे मोठे
आणि ज्यांचं वात्सल्य त्याला मिळालेलं आहे, प्रेम, लहानपणापासून त्यांनीच माझं संगोपन किंवा सांभाळ केलेला आहे, मार्गदर्शन केलेलं आहे, त्यांच्यावर शस्त्र चालवणे किंवा बाण चालवणे हे कसं काय शक्य होऊ शकतं? आणि कसं बरोबर आहे की नाही? त्याच्या मनामध्ये जी वीर वृत्ती होती ती इथं गेली आणि काय कृपया परयाविष्ट पुढे गेले. कृपा वृत्ती त्याच्या मनामध्ये आली. कृपा म्हणजे काय? दया, किंवा अरे म्हणे हे मी काय करायला गेलो. दुसऱ्या अध्यायामध्ये तो म्हणतो की यांची मी पूजा केली पाहिजे. पूजा आर वरी सूदन, फुलांनी, पण मी आज बाणांनी पूजा करायला इथे उभा राहिले. असे विचार त्याच्या मनामध्ये येऊ लागले. आणखीन पहा, परत आपण याच्यावर येऊ. आणखीन किती लोकांना तो पाहतो त्याचं वर्णन आधी पाहू. भीष्म द्रोण तर झाले, आणखीन मग 26वा श्लोक. तत्र पश्यत् स्थितान् पार्थः पितृनथ पितामहान् आचार्यान् मातुलान् भ्रातॄन् पुत्रान् पौत्रान् सखींस्तथा श्वशुरान् सुहृदश्चैव सेनयोरुभयोरपि तान् समीक्ष्य स कौन्तेय सर्वान् बन्धूनवस्थितान्. तत्र तिथे कोण कोण लोक होते, कोणाकोणाला त्यांनी पाहिलं? अपश्यत स्थितान, स्थित होते तिथे. कोण? तर पितृ पितामहान, आचार्यान, मातुलान, मामा आहे, आणखीन आजोबा आहे, भाऊ आहे, पुत्र पौत्र, नातेवाईक, मित्र, सगळ्यांना तो पाहत आहे. सासरे आहे, चांगले मित्र, सुहृद. सुहृद शब्दाचा अर्थ असतो परोपकार अनपेक्ष, उपकारम य करोती, जो दुसऱ्यांची मदत करतो काही अपेक्षा न ठेवता, त्याला म्हणतात सुहृद. आता समाजामध्ये असे आहे अनेक लोक निस्वार्थी. काही लोक जरूर आहे स्वार्थी, मी एवढं केलं तर तू काय केलं माझ्यासाठी, असं म्हणतात. पण अर्जुन काय म्हणतो? पहा, असे अनेक लोक आहे ज्यांनी मला मदत केली लहानपणापासून. वनवासामध्ये मी जेव्हा होतो तेव्हा अनेक लोक होते आणि ते सगळे इथे उभे आहे. हो, मित्र, भाऊ, नातेवाईक, मामा, काका, आजोबा, सगळे. आणि तान समीक्ष स कौन्तेय सर्वान बंधून अवस्थिता. सगळ्यांना तो पाहत आहे. समीक्ष, अच्छा, बंधून, सगळ्या बंधूंना पाहत आहे. बंधू शब्दाचा एक नातेवाईक, भाऊ, भावंड. बंधू शब्दाचा एक अर्थ छान केला, म्हणे जो बांधून ठेवतो त्याला म्हणतात बंधू. हा, बंधन कशामुळे? म्हणे बंधूमुळे बंधन. बंध असं म्हणतात, जेव्हा ब्रह्मदेवानी सगळ्या गोष्टी बनवल्या तर बंधला सुद्धा बनवलं. बंध, बॉन्डेज, बंध. आता सगळ्या गोष्टी तर लोकांनी स्वीकार केल्या, पैसा, घर, हे ते. पण हा जो बंध आहे ना, बंधाला कोणी स्वीकार करायला तयार नाही. जा जा जा, तर तो बंध रडू लागला आणि तो ब्रह्मदेवाकडे परत गेला. म्हणे मला कोणी स्वीकारतच नाही. एव्हरीबडी इज रिजेक्टिंग मी. ब्रह्मदेव म्हणाले ठीक आहे काहीतरी करावं लागेल. म्हणे आता तुझा मी थोडासा मेकअप करतो. तर बंधच्या पुढे त्यांनी सम लावून दिलं. सम उपसर्ग. काय झालं?
संबंध म्हणजे बंध म्हणून तू जाऊ नको, संबंध म्हणून जा. आणि जगामध्ये जेव्हा तो संबंध बनवला तर आता सगळेजण काय म्हणतात, मुलगा आहे का, आम्हाला संबंध करायचा आहे. संबंधामध्ये काय बंधनच आहे. पण आता काय म्हणतात, रिलेशनशिप शुड बी मेंटेन्ड, संबंध कायम ठेवला पाहिजे. तर संबंधामध्ये लपलेला काय बंधन आहे. आणि मग आता लोक पस्तावतात, अरे मी कुठून संबंध केला. गंमत आहे. नवरा बायको शोधत आहे त्या मध्यस्थ, कोणी मध्यस्थ. तर संबंधामध्ये बंधन, तर बंधून अवस्थिता. अच्छा, एक आणखीन बंधन शब्दाचा अर्थ बंध अधिक धन, आधी सांगितलेलं आहे. आपण कुठे अडकतो, बंधू बांधवांमध्ये आणि पैशामध्ये. बंधन कशामध्ये, बंध अधिक धन, बंधन. तर इथे अर्जुनाने हे सगळे जे नातेवाईक आहे त्यांना पाहिलं. आता जेव्हा नातेवाईकांना पाहिलं तर तेव्हा मनामध्ये वैर भाव जो होता ना तो सगळा गळून पडला. अरे म्हणे सगळे माझे आहे, आपले आहे, यांच्याबरोबर युद्ध कसं काय करू शकतो. आता इथे म्हणजे हा विसरला अर्जुन की तो कुठे उभा आहे, रणांगणामध्ये उभा आहे. एक दुकानदार आहे आणि जो दुकानामध्ये बसला आहे आणि त्याचे जे नातेवाईक सगळे काही घ्यायला येत आहे. आता जर तो नातेवाईकच त्यांनी पाहिला की हा माझा काका आहे, मामा आहे, तर तो काही बिझनेस करू शकतो का. सगळ्यांना फुकट दिलंय, अरे तू काका घेऊन जा, तू मामा घेऊन जा. तिथे त्याच्यामध्ये काका मामा नाही पाहायचं आहे, गिराईक आहे बस. हा तू माझा काका आहे म्हणून 5 रुपये कमी घे. जर त्यांनी त्याच्यामध्ये नातच पाहिलं तर मग काय होईल, व्यवसाय काही होऊ शकणार नाही. कारण ती सीट काय, ती खुर्ची काय, दुकानाची. घरी तुम्ही नातेवाईक असाल पण तिथे तर मी दुकानदार, तू गिराईक. तसंच एक डॉक्टर असतो. डॉक्टर सगळ्यांकडे कोणत्या दृष्टीने बघतो, पेशंट. पण काय होतं माहितीये, इतर लोकांचं ऑपरेशन करायचं असेल तर तो फार सहज करतो. पोट कापतो काय, हृदय, काही त्याला वाटत नाही. कारण त्याच्यामध्ये त्याला नुसतं पोट आणि हृदय हेच दिसत असतं, लिव्हर हा माझा आहे असं काही संबंध नसतो. पण त्या डॉक्टरासमोर जर त्याचा मुलगा आला आणि त्याचा ऑपरेशन करायचं असेल तर त्याचे हात थरथर कापतात. तो म्हणा मी नाही करू शकत. काही झालं तर त्याच्या बरोबर एक नातं असल्यामुळे त्याच्यामध्ये त्याला नुसतं पेशंट नाही दिसत, रोगी नाहीये, मुलगा आहे. त्याचप्रमाणे इथे सुद्धा आता शत्रू बुद्धी जागृतच नाही होते. पण तो विसरला आहे की युद्धभूमी आहे. इथे आता 2च पक्ष आहे, मित्र पक्ष, शत्रू पक्ष. एक संत फार विनोदाने म्हणायचे की जेव्हा तो अर्जुन म्हणाला ना की हे माझे काका आहे, हे आजोबा आहे, हे अलेका, हे सगळे माझे नातेवाईक आहे. ते संत म्हणायचे, अरे अर्जुना तू काही लग्नाला आला नाहीये की पाहत आहे की मामा आले की नाही, आणखीन काका आले की नाही. लग्नामध्ये आपण पाहतो की नाही सगळे नातेवाईक आले. लग्न समारंभ ठीक आहे, पण इथे तर चुकीच्या ठिकाणी चुकीची दृष्टी. जिथे जी दृष्टी पाहिजे ती नाहीये इथे. म्हणून आता काय झालं पहा, 28व्या श्लोकात, कृपया परयाविष्टः. आता पहा, जेव्हा आपण इथे तोडून म्हणतो ना तेव्हा ते विसर्गाचं ओ झालेलं आहे. म्हणून जेव्हा ब्रेक करून म्हणू तर परयाविष्टः, तसं एकाच वेळेला पूर्ण ओ आपण म्हटली तर कृपया परयाविष्टो विषीदन्निदम अब्रवीत. पण आता तोडतोय म्हणून ते विसर्गाचं ओ झाले तर विसर्ग म्हणायचं आहे.
कृपया परयाविष्टः विषीदन्निदमब्रवीत्। अर्जुन उवाच दृष्ट्वेमं स्वजनं कृष्ण युयुत्सुं समुपस्थितम्। जेव्हा अर्जुनाने सगळ्यांकडे पाहिलं तर इथे म्हणतात कृपया परया आविष्ट। परया कृपया आविष्ट। परया कृपेचं विशेषण, परा कृपा, परमकृपा, मोठी कृपा, अशी ती कृपा आहे किंवा दया आहे, ती भावना त्याच्या हृदयामध्ये प्रविष्ट झाली। ती भावना आतापर्यंत नव्हती। आतापर्यंत वीर भावना होती, वैर भाव होता, पण आता दया, कृपा, कोमळ भावना त्याच्या मनामध्ये येऊ लागल्या। आणखीन त्या कोमळ भावनांचं रूपांतरण कशामध्ये झालं? विषीदन निदमब्रवी। त्याला जरा खेद होऊ लागला, दुःख, विषाद। आता इथे पहा, ही सायकॉलॉजी, आपल्या मनामधील सगळ्या भावना आहे ना, त्यांचा खेळ आहे। अर्जुनाने भीष्म द्रोणाकडे बघितलं आणि तेव्हाच त्याचं मन बदललं। आता याला साहित्यामध्ये म्हणतात, हे भीष्म द्रोण उद्दीपक झाले, उद्दीपक। आता मराठीमध्ये काय शब्द माहित नाही, उद्दीपकच आहे, ज्याच्यामुळे भावनामध्ये एक बदल येतो। वीर भावना होती, ती वीर भावना कशामध्ये बदल झाली? कृपेमध्ये। कारण जे उद्दीपक होते ते त्याचे आदरणीय होते, पूज्य होते। दुःशासन दुर्योधन असता तर तशी भावना झाली नसती। तर हे उद्दीपक, उद्दीपक सोपं जर समजायचं तर एक कारण, एक निमित्त झालं। भीष्म द्रोण निमित्त झाले, त्यामुळे त्याच्या मनामध्ये दया भावना, कृपा हे सगळे। आणखीन आता कृपेचं रूपांतरण कुठे होऊ शकतं? दुःखामध्ये। हे एक विशेष आहे। कृपा किंवा दया चांगली भावना आहे। कृपेमुळे आपण काय करतो? लोकांची मदत करतो। आता इथे काय झालं? त्याच्या मनामध्ये दुःखाची एक वृत्ती आली की अरे अरे चुकीचं आहे। दुःखाचा हेतू काय? कृपा। आणि कृपेचा हेतू काय? भीष्मद्रोण। लक्षात घ्या, भीष्मद्रोणामुळे मनामध्ये कृपा किंवा दया, कोमळ भावना आली आणि त्याच्यामुळे दुःख। तेव्हा दुःखाचे सुद्धा वेगवेगळे कारण असतात। दुःखाचे कारण सुद्धा वेगवेगळे आहे। दुःख वृत्ती कशामुळे येऊ शकते? माझी इच्छा पूर्ण नाही झाली म्हणून काय? दुःख। दुःख सुद्धा उत्कृष्ट दुःख आणि निकृष्ट दुःख असतं। मी मदत करू शकलो नाही म्हणून मला दुःख होत आहे, हे दुःख चांगलं आहे की नाही? सेवा करू शकलो नाही, पण त्याला जास्त पैसा मिळाला, मला कमी मिळाला, याच्यामुळे दुःख होत। भोग पदार्थ त्याला मिळाले, मला नाही मिळाले, म्हणून हा दुःखी आहे। तर इथे अर्जुनाचा जो खेद आहे, दुःख आहे, त्याचं कारण चांगलं आहे, उत्कृष्ट आहे, कृपेमुळे। मनामध्ये असा भावनांचा खेळ चालू असतो। अच्छा, आता कोणामध्ये कशी वृत्ती येईल हे याच्यावर अवलंबून आहे की त्याचे नैतिक मूल्य काय आहे, जीवन मूल्य। अर्जुन एक संस्कारी माणूस होता, आणखीन सदाचारी होता, म्हणून त्याच्या मनामध्ये असे विचार आले। दुर्योधनाच्या मनामध्ये विचार आला का? दुर्योधनाने जेव्हा पाहिलं युधिष्ठिर आणि इकडे, त्याच्या मनामध्ये काही कृपा दया आली नाही, उलट आणखीन त्याला काय द्वेष भावना अजून वाढली, कारण त्याचे संस्कारच तसे। समजतंय का मी काय म्हणतोय? सगळ्यांचे संस्कार, स्वभाव कसे आहेत त्याच्या अनुसार मनामध्ये वृत्ती येतात। अर्जुनाचे संस्कार चांगले म्हणून त्याच्या मनामध्ये हे सगळी भावना उत्पन्न झाली आहे। तर भावावेश, जसं कामावेश, क्रोधावेश,
हा, एक आवेश येतो. आणि या भावनांच्या आवेशामध्ये आपण जेव्हा बसतो, मग ती भावना आपल्याला कुठे नेऊन ठेवेल आपल्याला त्याचा काही भरोसा नाही. राग आल्यावर आपण काय बोलू, किती बोलू, काही माहित नाही. आवेश, आवेश म्हणजे असं वादळ असतं की नाही, वादळामध्ये माती धूळ कशी उडून जाते, त्याप्रमाणे आपलं मन कुठे जाईल याचा काही भरोसा नाही. आता अजून पाहणार आपण अर्जुनाचं मन कुठे 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 काय काय त्यांनी कल्पना केली. तर तो म्हणतो, म्हणजे संजय म्हणत आहे, कृपया विष्ट, आणि विषादग्रस्त झालेला आहे तो. आता जेव्हा विषाद त्याच्या मनामध्ये आला, त्यामुळे जे अध्यायाचं नाव काय झालं, विषाद योग, अर्जुन विषाद. हा, आता तो काय म्हणतो, अर्जुन उवाच, तो म्हणाला, दृष्ट्वा इमं स्वजनम कृष्ण, हे कृष्ण, हे माझे सगळे जे लोक आहे यांना पाहून. आता बा दृष्ट्वा शब्द 3 वेळा वेळेस आलेला आहे. सगळ्यातही दुसऱ्या श्लोकमध्ये आलेला ना, दुसऱ्या किंवा तिसऱ्यामध्ये, दृष्ट्वा तु पांडवानीकम 3 वेळा आलेल्या, पण वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये. आता इथे अर्जुनाने जेव्हा पाहिलंय, अर्जुन पाहत आहे, तिकडे दुर्योधनाने पाहिलंय, आणि मग द्रोणाचार्यांना सांगितलंय. इथे तो म्हणतो, हे कृष्ण, या सगळ्यांकडे बघून माझे हातपाय जे आहेत ते जरा कापत आहे. आणि इथे तो परत म्हणतो स्वजनम. आता बा वैरभाव सगळा गेलेला आहे, ममता आलेली, माझे सगळे स्वजनम समुपस्थितम, सगळे समोर उभे आहे. आणखीन युयुत्सुम, युयुत्सु म्हणजे युद्ध करण्याची ज्यांच्या मनामध्ये इच्छा आहे. आता काय झालं म्हणे, आता माझी ती इच्छा पूर्ण संपली, आता मी युयुत्सु नाही. हे पहिला जो श्लोक आहे त्याच्यावर सुद्धा युयुत्सव आलेला आहे ना. सगळेजण तिथे काय युद्धाच्या इच्छेने आले, अर्जुन सुद्धा. अर्जुनाने भरपूर तयारी केलेली होती युद्धाची, अनेक अस्त्रशस्त्र मिळवले होते, मी तुम्हाला सांगितलं होतं. पण आता त्याचं मन बदललं आहे. हा, अनेक वेळा होतं ना, काही कामाची सुरुवात करताना आपल्या मनामध्ये फार उत्साह असतो, पण जेव्हा ऍक्च्युअल त्या स्थितीमध्ये जातो हळूहळू उत्साह, हा नाही असं आहे ते, आधी तर एकदम हा मी करेन, मी शिबिरामध्ये हो येईन, माझं नाव. मग स्वामी सांगतात तिथे फक्त खिचडी मिळेल, विचार करतो मग तिथे टीव्ही पाहायला नाही मिळणार, ओ टीव्ही शिवाय. मग संकल्प त्याग. जेव्हा खरोखर जाण्याची वेळ येते किंवा परिस्थिती येते, सामना होतो, तेव्हा सगळं मनाची जी शक्ती आहे, मनाचा जो उत्साह आहे तो जरा गळून पडतो. आता इथे असंच झालं. अरे तो म्हणाला, एवढ्या हे सगळे माझ्या लोकांबरोबर युद्ध करायचं, हे कसं काय. आणखीन आता पहा 29वा श्लोक, सीदंती मम गात्राणि मुखम च परिशुष्यति वेपथुश्च शरीरे मे रोमहर्षश्च जायते सीदन्ति मम गात्राणि मुखं च परिशुष्यति वेपथुश्च शरीरे मे रोमहर्षश्च जायते. तो म्हणतो, देवा माझे जे गात्र, शरीराचे अवयव, हातपाय, हे काय गळून जात आहे, त्याच्यामध्ये शक्ती सगळी कमी 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 होत आहे. आणखीन मुखम च परिशुष्यती, तोंड कोरडे पडत आहे, त्यातलं पाणी सगळं सुकून गेले, कोरड पडते ना, कोरड पडते.
आणि तिसरं वे पथुश्च शरीरे में, माझं शरीर थरथर कापत आहे. आणखीन शरीर शरीरावर अंगावर रोमांच उभे राहिले आहेत. आता अशी माझी स्थिती झाली आहे. म्हणजे काय झालं, मनामधील ज्या भावना आहेत त्या आता शरीरावर प्रकट होऊ लागल्या, शरीरावर त्याचा प्रभाव होऊ लागला. साहित्यामध्ये म्हणतात एक असतो स्थायी भाव, संचारी भाव, अनुभाव, विभाव. मनामधील अगदी जो मुळात जो भाव आहे त्याला म्हणतात स्थायी भाव. मग तो जेव्हा मनाच्या स्तरावर येतो, संचरण होतं मनावर, संचारी भाव. मग मनामधून कुठे येतो, शरीरावर. दुःख झालेलं आहे, आता मनामध्ये दुःख आहे, लोकांना कळत नाही, पण ते दुःख जेव्हा तीव्र होत जातं मग डोळ्यामध्ये अश्रू. शरीर गदगद गिरा. आता भक्तिशास्त्राने सुद्धा सांगितलं, भक्तिभाव, त्याचा भाव विभोर माणूस होतो, गळा अवरुद्ध होतो, त्याचा घसा रोमांच होतो. तर शरीरावर हे सगळे भाव आता दिसू लागले. आणि तो त्याची शक्ती जी आहे ती, तो म्हणतो आता माझी उभ्या राहण्याची सुद्धा शक्ती नाही. आता पण ह्याचं अनेक वेळा होता ना आपल्या जीवनामध्ये सुद्धा, संकट वगैरे येतात, विषम परिस्थिती, प्रतिकूल परिस्थितीमध्ये अशी स्थिती होत असते, काही सुचत नाही. थंड पडतो. जसं परीक्षेमध्ये विद्यार्थी लोक जातात, काही जोर थरथर कापतात, स्ट्रेस, तणाव, तयारी केलेली नाहीये, पेपर पाहिलं की चक्कर येतात. इथे पुढे म्हणतात भ्रमती, कोरड पडतं. म्हणून त्या हॉलमध्ये पाण्याची सोय असते, जा उठून पाणी पी, कारण माहित आहे पेपर पाहिल्यावर होईल. तर अशी ही स्थिती आपल्या जीवनामध्ये येत असते. अर्जुन इज रिप्रेझेंटिंग सिच्युएशन ऑफ अवर सिच्युएशन. आपल्या मनामध्ये सुद्धा असं काही कधी कधी होतं. तर आता काय झालं पुढे, तो म्हणतो की मी आता उभं राहू नाही शकतो. आणखीन गांडीवं स्रंसते हस्तात् त्वक्चैव परिदह्यते न च शक्नोम्यवस्थातुं भ्रमतीव च मे मनः. गांडीवं स्रंसते हस्तात् त्वक्चैव परिदह्यते न च शक्नोम्यवस्थातुं भ्रमतीव च मे मनः. ज्या गांडीवावर अर्जुनाला फार गर्व होतो, तो जो गांडीव आहे ते त्याला आता सांभाळता येत नाही, धरता येत नाही. तो काय म्हणतो, धनुष्य गळून पडत आहे, स्रंसते. आणखीन त्वक्चैव परिदह्यते, त्वक म्हणजे त्वचा, त्वचाचा दाह होत आहे, अंग जळत आहे. आणखीन नच अवस्थातुं शक्नोमी, आता उभं राहणं सुद्धा मला कठीण झालेलं आहे, मुश्किल झालेलं आहे. आता हाच अर्जुन आधी किती उत्साहाने तिथे आला होता आणि म्हणता मी जरा दाखवतो सगळ्यांना, जरा पाहू दे मला. आता त्याला उभंच राहता येत नाही. आणखीन भ्रमती, त्याचं मन भ्रमित झालेलं आहे, फिरत आहे, चक्कर येत आहे, वर्टिगो येत आहे. वर्टिगो म्हणतात असं पूर्ण बिल्डिंग हलत, तो स्थिर असतो, बिल्डिंग हलत आहे, त्याला सगळं काही असं दिसू लागलंय, काय होत आहे सुचत नाहीये. याला एन्झायटी म्हणतात इंग्रजीमध्ये, एन्झायटी. गुरुदेव म्हणायचे अर्जुन रोग, आपल्याला सुद्धा अर्जुन रोग होतो कधी कधी. काही सुचत नाही, परिदह्यते, अंगाचा दाह होतो.
आता पहा, युद्धामध्ये येण्यापूर्वी त्यांनी किती तयारी केली होती, किती योजना बनवल्या होत्या, अनेक बैठकी केल्या होत्या की आपण असं करू, हे करू, ते करू. सगळे त्याचे प्लॅन जे आहे मनावरून सगळे गायब झाले. म्हणे आता दुसरा प्लॅन माझ्या मनामध्ये येत आहे, काय? पळून जावं इथून. आता इथे एक लक्षात ठेवण्याची म्हणजे मुद्दा आहे की अर्जुनामध्ये जो विचार येत आहे की आता मी युद्ध नाही करणार, भीतीपोटी नाही, भीतीमुळे नाही, तो घाबरला नाहीये या सैनिकांकडे बघून, पण त्याला असं वाटत आहे की मी चूक करत आहे, चुकीचं मी पाऊल उचलत आहे, कारण हे सगळे माझे लोक आहे, आपले लोक. इथे त्याला तो थोडा काय झाला, मोह झालेला आहे. आता पहा, या सगळ्यांबरोबर त्यांनी आधी सुद्धा युद्ध केलेलं आहे, लक्षात घ्या. जेव्हा ते विराट राजाकडे होते तेव्हा भीष्म वगैरे सगळ्यांनी गायी ज्या आहे ना त्या विराट राजा त्या पळून लावल्या होत्या, म्हणून अर्जुनाने त्यांच्याबरोबर युद्ध केला होता. एकट्या अर्जुनाने सगळ्यांना हरवलं होतं. तिथे मोह झालं नाही, पण इथे त्याला जरा मोह झाला आहे आणि युद्ध टाळतोय तो. का? याचं कारण असं आहे की हे जे युद्ध आहे ना, हे युद्ध फायनल युद्ध आहे, शेवटचं युद्ध आहे. हे छोटीशी काही लढाई नाही आहे, ही चकमक ज्याला म्हणतात, चकमकी म्हणतात, काय म्हणतात, छोटे छोटे लढाई हो. पण आता हे युद्ध म्हणजे शेवटचं आहे. हे युद्ध कसं आहे, विश्वयुद्ध आहे, जसं आजच्या भाषेत सांगायचं. जेव्हा विश्वयुद्ध होतं, जागतिक स्तरावर युद्ध, तेव्हा काही देश एका बाजूला, दुसरे देश, पूर्ण जग दोन भागामध्ये वाटलं जातं. इथे सुद्धा असंच झालंय ना, सगळे आहे, पण काही इकडे आहे, काही तिकडे आहे. आणि इथे आता युद्ध होणार आहे म्हणजे एक पक्ष पूर्णपणे मरणार आहे. जर कौरवांचा पराजय होईल म्हणजे सगळे मरतील, म्हणून कल्पनाच त्याला कशी तरी होत आहे. कल्पनेमुळे तो दुःखी झालेला आहे म्हणे, आणि याचं कारण मी होईल, म्हणून त्याला काय थोडा मोह झालेला आहे की हे चुकीचं आहे, सामान्य युद्ध नाही आहे. आणि तुम्हाला माहितीच असेल, महाभारताच्या युद्धात सगळे मेले, 5 पांडव राहिले, तो अश्वत्थामा राहिला, द्रौपदीचे 5 पुत्र राहिले, तो सुद्धा मग ते अश्वत्थामाने मारले. संहार झालेला आहे. म्हणून अर्जुनाला थोडीशी काळजी आहे, आणि तो कोमळ हृदयाचा आहे, म्हणून त्याला असं युद्धापासून परावृत्त होण्याची इच्छा होत आहे. म्हणून आता पहा, तो पुढे हेच सगळं म्हणत आहे 31व्या श्लोकापासून, निमित्तानि च पश्यामि विपरीतानि केशव न च श्रेयोनुपश्यामि हत्वा स्वजनमाहवे निमित्तानि च पश्यामि विपरीतानि केशव न च श्रेयोनुपश्यामि हत्वा स्वजनमाहवे. अर्जुन म्हणतो, हे केशव, अर्जुन म्हणतो कृष्णाला, तू माझे वेगवेगळे नावं घेतात, मी सुद्धा तुझे वेगळे. हे कृष्ण, हे माधव, आता हे केशव. केशव म्हणजे ब्रह्मा विष्णू महेश तिघांचा जो स्वामी आहे त्याला म्हणतात केशव. कश्च अश्च ईशश्च असं त्याचं तोड आहे त्याची, म्हणजे तो परमतत्व आहे, परमेश्वर आहे, हे केशव. आणि केशव शब्दाचा एक अर्थ तो आहे की ज्याचे केस कसे आहे, कुरळवे केस आहे. अच्छा, गुळाकेश शब्दाचा सुद्धा दुसरा अर्थ तो आहे बरं का, कुरळवे केश. आणि गुरुदेव फार छान सांगायचे, आणि अर्जुन जेव्हा त्या अर्थावर आरूढ झाला त्यांनी आपले सगळे केस असे गुंडाळले, कारण जर केस समोर येतील तर समोरचा शत्रू दिसणार नाही.
त्याचे केस फार मोठे मोठे होते, असे पंजाबी लोक जसे बांधतात की नाही. तर मोठे केस ज्याचे आहे त्याला म्हणतात गुडाकेश. केशव शब्द सुद्धा असा अर्थ आहे, काही काही लोक म्हणतात. तर हे केशव, अर्जुन म्हणतो, विपरीतानि निमित्तानि पश्यामी. देवा, मी सगळे विपरीत लक्षण पाहत आहे, विपरीत चिन्ह मला दिसत आहे. कशाचे विपरीत? तो म्हणतो की ज्याच्यामुळे कल्याण होईल माणसाचं, श्रेय, ते तर मला काही चिन्ह इथे दिसत नाही. हित काही होणार नाही. नच श्रेय अनु पश्यामी. मला याच्यात काही हित दिसत नाहीये, कारण स्वतःच्या लोकांना मारून काय हित होईल? स्वजनम हत्वा आहवे, या युद्धामध्ये आपल्याच लोकांना मारून काही कल्याण, हित, भलं होईल, मला असं काही वाटत नाही, असं तो म्हणू लागला. आता बा, हळूहळू तो शास्त्रीय शब्दांचा प्रयोग करू लागला. श्रेय, प्रेय हे शब्द वेदांमध्ये आलेले, कठोपनिषदामध्ये आलेले. श्रेय म्हणजे कल्याण, प्रेय म्हणजे जे मला आवडतं त्याला म्हणतात प्रेय. आपण पाहू अजून पुढे. श्रेय म्हणजे आवडत नसेल पण ज्याच्यामध्ये कल्याण आहे, हित आहे, त्याला म्हणतात श्रेय. जसं डॉक्टरकडे आपण जातो तर औषधी जी प्रेय नाहीये, प्रिय नाहीये, काय श्रेय आहे पण त्याच्यामध्ये. तर इथे अर्जुन हेच म्हणतो की आता मला इथे दिसत आहे चिन्ह चुकीचं आहे. पण देव म्हणाला की अरे, तू इथे आला आहे युद्ध करण्यासाठी, कारण युद्ध करून तुला राज्य मिळेल, सुख मिळेल, यासाठीच तर तू हे ठरवलं होतं ना. तू काय सगळ्या लोकांनीच. तर तुला हे नकोय का राज्य वगैरे? तर लगेच पुढच्या श्लोकात तो म्हणतो, नो, आता मला काही नको. नकांक्षे विजयम कृष्ण न च राज्यम सुखानि च किन्नो राज्येन गोविंद किं भोगैर्जीवितेन वा न कांक्षे विजयम कृष्ण न च राज्यम सुखानि च किं नो राज्येन गोविंद किं भोगैर्जीवितेन वा. तो म्हणतो, न कांक्षे, आता माझ्या मनामध्ये काही आकांक्षा, इच्छा काही नाही. म्हणे कशाची इच्छा नाही तुला? म्हणे विजयाची इच्छा नाही. हारलो तरी चालेल, विजय नकोय मला. 5 गोष्टी नकोय. इथे 5 गोष्टींना त्यांनी नकार दिला आहे. विजय नकोय, विजयाची इच्छा नाही. म्हणे तुला राज्यासाठीच तर सगळं इतकं झालेलं आहे ना, युद्धाचं हे निर्णय. म्हणे नाही, आता माझी इच्छा नाही, आधी होती. न राज्यम, राज्यही नको. अरे, तुला जर राज्य मिळालं असतं तर काय, तू छान सुखाचा उपभोग घेतला असता, वेगवेगळे भोग भोगितले असते. म्हणे आता मला भोग सुद्धा नकोय. देवाला जणकोय तो म्हणतो, देवा तुला माहित नाहीये का, भोगे रोग भयम, भोग केल्याने रोग होतो. अर्जुनाचं भाषण देत, भोग नको देवा, राज्य वगैरे नको. राज्य म्हणजे माया आहे, याच्यामध्ये आता मला अडकायचं नाही. आणि प्रापंचिक सुख नकोय, सुखानी. विजय, राज्य, सुख, भोग, जीवितेन वा. भोग किंवा जीवित हे घेऊन काय करायचे आहे आता? म्हणजे मला जगून काय करायचं आहे? हे सगळं घेऊन मी जर जगेन तर मला तिथे आनंद होणार. म्हणून मला काही जगायची सुद्धा जास्त आता इच्छा नाही, यांना मारून. तर आता सगळं तो नाही. अगदी हे वर्णन जर तुम्ही
नुसता हा श्लोक उचलला आउट ऑफ कॉन्टेक्स्ट, म्हणजे जर तुम्ही घेतला तर असं वाटेल एका विरक्त किंवा संन्यासीचं वर्णन आहे. संन्यासी सुद्धा हेच म्हणतो की नाही, नको मला हे सगळं राज्य. स्थितप्रज्ञ लक्षण तुम्ही ऐका, सगळं तो त्याग करतो. संन्यासचा अर्थच काय, त्याग. तर हा तर अगदी मोठा त्यागी झाला आहे, विरागी. पण इथे लक्षात ठेवा, वैराग्याचं कारण इथे ज्ञान नाहीये, उलट थोडी आसक्ती, मोह याच्यामुळे. वैराग्य कशामुळे आहे ते सुद्धा पाहिलं पाहिजे. चिंतन केल्यानंतर जे वैराग्य आहे ते खरं वैराग्य. वैराग्याचे सुद्धा 3 प्रकार आहे, सात्विक, राजसिक, तामसिक. लग्न होत नाही म्हणून आता मी संन्यास घेतो, हरिद्वारला जात आहे. आता दिसत आहे तो विरक्त म्हणजे हेतू. नारी मुई ग्रह संपत्ती नासी, मूंड मुडे मुंड मुंडाय भय संन्यासी. बायको मेली, घर संपत्ती काही नाही राहिलं, आता चला ठीक आहे लाल कपडे घालून, जेवण तर मिळेलच कुठे ना कुठे, भंडारा. तर वैराग्य आणि एक असं मरकट वैराग्य. काही घरी काहीतरी भांडण वगैरे झाले, मी जातो आता सोडून, 2 दिवसांनी परत येतो तो. वैराग्य शांत झालं. गुरुजी छान सांगतात ना, अनेक वेळा सांगितलंय तुम्हाला, नवरा बायकोचे भांडण झाले, तो नवरा म्हणाला तर मी आश्रमात जाईन, एकदम चिन्मय मिशनच्या जॉईन करताय कोर्स, जा जा जरूर जा. पण म्हणे आता तिथे तुम्ही जाल तर चहा वगैरे मिळेल की नाही माहित नाही, म्हणून गरम गरम चहा पिऊन जा. आणि गरम चहा त्या दिवशी जरा छान चहा केला तिने, आणि जेव्हा गरम चहा त्या नवऱ्याने पाहिलं, त्याचं वैराग्य एकदम थंड झालं. कॅन्सर पुढच्या वर्षी. तसं वैराग्याचं हेतू काय, कारण काय ते पाहायला पाहिजे. आता इथे सगळे वैराग्याच्या गोष्टी करत आहेत, पण खरं वैराग्य नाही आहे. आणि देव ओळखून आहे म्हणून देव नुसतं ऐकत आहे. ओके, व्हेरी गुड, फार छान, अच्छा, नकोय का तुला, ठीक आहे. काही बोलले नाहीये पहिल्या अध्यायात, नुसते श्रोता आहे. आणखीन पहा तो काय म्हणतो पुढे, येषाम अर्थे कांक्षितम नो राज्यं भोगा सुखानि च त इमेव स्थिता युद्धे प्राणास्त्यक्त्वा धनानि च. आता एक आणखीन त्यांनी तर्क दिला. तो काय म्हणतो, अरे येशाम अर्थे कांक्षितम नो, मला हे राज्य भोग वगैरे माझ्यासाठी नको, माझ्यासाठी मला नको होतं. कोणासाठी पाहिजे होतं, या लोकांसाठी. ज्या लोकांसाठी मी सगळे करणार होतो ते लोक इथे आता मरतील, तर मग कशाला मी सगळं करू. पहा त्याची भावना पहा. ज्यांच्यासाठी आम्ही इच्छा करत होतो की आम्हाला राज्य मिळो, म्हणजे सगळे लोक सुखी होतील, सगळ्यांना, पण हे सगळे तर मरतील इथे युद्धामध्ये. मग कोण त्या राज्याचा उपभोग करतील, कोणाला ते सुख मिळेल. म्हणजे ज्यांच्यासाठी मी सगळं प्रयत्न करत आहे तेच राहणार नाही. ते इमे अवस्थिता युद्धे प्राणास त्यक्त्वा धनानीच, सगळं काही त्याग करून ते उभे आहे. आता शेवटची गोष्ट उरली काय, प्राण. ते सगळं त्याचाही ते त्याग करतील. तर त्याचा तर्क काय, ज्यांच्यासाठी मी हे करत आहे तेच आता मरतील, तर मग काय. आपल्या व्यावहारिक जीवनामध्ये सुद्धा अनेक वेळा असतात, ज्यांच्यासाठी मी हे केलं आता तेच मला मानत नाही. असं किती कष्ट केले या मुलासाठी, आणि तो मुलं म्हणतो ठेवा तुम्ही, आता मला नको, मी अमेरिकेत सुखी आहे. व्यावहारिक जीवनामध्ये असं ज्यांच्यासाठी मी केलं, लोकांना फार दुःख होतं. तर असं तो म्हणतो. अच्छा, जेव्हा अर्जुनाने असं सांगितलं की ज्यांच्यासाठी मी करत आहे ते सगळे मरणार आहे,
तर जणू काही कृष्णाने विचारलं, कोणासाठी तू सगळं केलं आहे किंवा करणार होता? तर त्यांनी परत इथे एक यादी दिली, यांच्यासाठी आचार्य पितर पुत्राः तथैव च पितामहाः मातुला श्वशुरा पौत्राः शाला संबंधिनस्तथा आचार्या पितर पुत्राः तथैव च पितामहाः मातुला श्वशुरा पौत्राः शाला संबंधिनस्तथा. परत त्याने आपल्या नातेवाईकांची, भावंडांची एक यादी दिली. म्हणे आचार्य, हे सगळे आचार्य मरतील. आचार्यांचा अर्थ मी काल सांगितला होता. तर आचार्य आहे, पितर आहे, वडील आहे, मोठे लोक, लहान भाऊ, सगळे, पुत्रा, पितामहा, कुरुवृद्ध पितामह, आजोबा, त्याचप्रमाणे मामा आहे, सासरे आहे, नातू आहे, नातू, सगळे नातेवाईक तिथेच बघा. काही या पक्षामध्ये, काही या बाजूला आहे. ते म्हणतात ना हिंदीमध्ये, दिल के तुकडे हुए हजार, कोई इधर गिरा कोई उधर गिरा. तर असं झालेलं आहे, दोन तुकडे झालेले आहे. आता म्हणजे मी एकटा त्या राज्याचं काय सुख भोगीन, त्याच्यामध्ये काय मिळेल. दुसऱ्या अध्यायामध्ये तो म्हणतो की मी जेव्हा त्या सिंहासनावर बसीन तर मला असं वाटेल रक्ताने माखलेलं असं ते सिंहासन आहे. तर असं तो म्हणतो. आणखीन आता तो स्पष्ट म्हणतो, एतान् न हन्तुमिच्छामि घ्नतोऽपि मधुसूदन अपि त्रैलोक्य राज्यस्य हेतो किं नु महि कृते एतान् न हन्तुमिच्छामि घ्नतोऽपि मधुसूदन अपि त्रैलोक्य राज्यस्य हेतो किं नु महि कृते. आता पुढची स्टेप तो म्हणतो, पुढचं पाऊल तो म्हणतो की या लोकांना मारण्याची माझी काही इच्छा नाही. देवाने जणू काही म्हटलं, जर त्यांनी तुला मारलं तर, तो म्हणतो आय एम रेडी. इंग्लिशमध्ये नाही बोललो बरं का, घ्नतोपी. जर त्यांनी मला मारलं तरी चालेल, पण मी मारणार नाही. कृपा, दया किती प्रमाणात त्याच्या मनामध्ये, किती तीव्रतेने भरली. आता अजिबात त्याला लढाई करण्याची इच्छा नाही. घ्नतोपी मधुसूदन. देवानी म्हटलं की अरे तुला त्रैलोक्याचं राज्य मिळेल. तो म्हणतो मला कशाचंच राज्य नकोय. त्रैलोक्याच्या राज्यासाठी मी सगळ्यांना मारीन अशी माझी काही इच्छा नाही. आणि पृथ्वीचं राज्य मिळेल, ठीक आहे, त्रैलोक्य नाही, पृथ्वीचं मिळेल म्हणे, ते सुद्धा मला नको. म्हणजे काय, माझ्या मनामध्ये आता काहीच इच्छा उरलेली नाही. आणि आता पुढच्या श्लोकापासून 36व्यापासून तो थोडस पाप पुण्याची चर्चा करत आहे. आणखीन फार सुंदर आहे पुढचं प्रकरण. तो त्याला थोडस शास्त्रीय टच देत आहे की जर शास्त्रांप्रमाणे, धर्माप्रमाणे सुद्धा हे युद्ध करणं काही बरोबर नाहीये. त्यांनी किती नुकसान होणार आहे, हानी होणार आहे, एक असं चित्र तो इथे समोर काढत आहे. आणि तुम्हाला सांगतो, जर हा पहिला अध्याय तुम्ही पूर्ण वाचला तर तुम्हाला सुद्धा वाटेल अर्जुन जे काही म्हणत आहे बरोबर आहे एकदम.
म्हणजे बरोबर तर आपल्या लोकांना कसं मारलं पाहिजे, आणि तो असे तर्क देत आहे. म्हणून आता उद्या आपण पाहतोय. तर आतापर्यंत सामान्य त्यांनी कारण सांगितले की ज्यांच्यासाठी मी हे करणार होतो तेच मरतील, काय फायदा आहे वगैरे वगैरे, आणि माझ्या मनामध्ये काही इच्छा नाही आहे तर कशाला युद्ध करायचं. आणि भीष्म द्रोण वगैरे एवढे मोठे आचार्य आहे, यांची तर पूजा केली पाहिजे. आणखीन मी कारण सांगतो की मी का असं म्हणत आहे की युद्ध नाही करायचं, तर ते कारण तो पुढच्या श्लोकांमध्ये सांगेल. जर तुम्हाला ते कारण समजायचे असतील उद्या यावं लागेल. ते छान आहे. त्याच्यामध्ये कुळ, धर्म, वर्णसंकर, नरक, स्वर्ग याबद्दल सगळं सांगितलं. याचा अर्थ असा दिसतो की अर्जुनाने अभ्यास केलेला आहे थोडा, म्हणून तो सांगत आहे. ओम पूर्णमद पूर्णमिदं